भव्य मुंबई ते शिर्डी पदयात्रा काढण्यात आली। श्रद्धा सबुरी सेवा मंडळ लोअर परेल यांच्या तरुण उत्साही सेवा मंडळ रजिस्टर क्रमांक BDD चाळक क्रमांक 2728च्या वतीनं साई भक्तांसाठी सरबत वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाबांच्या फुलांनी लहान मुलांनी स्वागत करून भव्य साईबाबांच्या पालखीचं रहिवाशांनी दर्शन घेतलं। सांगता सोहळ्याचं आणि साई भक्तांच्या जल्लोष स्वागत करण्यात आलं। श्रद्धा सबुरीचे पालखी प्रमुख प्रमोद सावंत आणि सेक्रेटरी शेखर खाडे, त्याचबरोबर तरुण उत्साही सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण चिपळूणकर, उपाध्यक्ष संतोष नेवरेकर यावेळेस उपस्थित होते। नमस्कार, श्रद्धा सबुरी सेवा मंडळ मुंबई ते शिर्डी पालखी सोहळा। आज त्या पालखी सोहळ्याचा सांगता सोहळा आहे, तरी उद्या भंडारा आहे, तर सर्वांनी भंडाऱ्याला या आवर्जून आणि प्रसादाचा लाभ घ्या। धन्यवाद। या ठिकाणी श्रद्धा सबुरी सेवा मंडळाची पालखी आलेली आहे। प्रत्येक वर्षाप्रमाणे दिल्लीच्या उद्योगाने पालखीचं आम्ही स्वागत करतो। या पालखीचा आम्ही यंदा 32वा वर्ष चालू आहे। 32व्या वर्षातला सांगता सोहळ्याचा कार्यक्रम आज मुंबई ते शिर्डी, त्याच्यानंतर मुंबईत पालखी सोहळा चालू आहे। या उत्सवाला सर्व साई भक्तांनी उद्या साई भंडाऱ्यासाठी यावं ही सर्वांना नमचं सुख आहे। 9 दिवस बाबांच्या पालखीत चालणं म्हणजे स्वर्ग सुख आहे आणि हे स्वर्ग सुख एकदा तरी सर्वांनी अनुभवावं ही सद्गुरू साईनाथाच्या प्रार्थना। जय साईनाथ। त्याच्या विद्यमाने आम्ही या मुंबईमध्ये येणाऱ्या सर्व साई पालखींचे स्वागत करत असतो। साई सेवक असो, श्रद्धा सबुरी पालख्या, साई संध्या असो, साई लीला असो, आणि प्रत्येक भाविकांचे आम्ही स्वागत करत असतो। आणि पालखीनिमित्त पालखीत चालणाऱ्या पदयात्रेसाठी आम्ही सरबतची व्यवस्था केलेली आहे, संध्याकाळी व्यवस्था करतो, जेणेकरून या मंडळाच्या उद्देशाने त्याला सामाजिक कार्य करायचं काम करत असतो आम्ही। आणि असं काम करत असताना जे काही साई भक्त जे काही पायी चालत होतात त्यांचे आम्ही स्वागत करत असतो आणि बाबांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळाला पाहिजे अशा पद्धतीने काम करत असतो। आणि सगळ्यांसाठी आम्ही भक्तांसाठी पाणी पोळीची सोय करतो, त्यांना चांगल्या प्रकारे जे काही करता येईल तेवढी सेवा आम्ही साईबाबाच्या नावाने करत असतो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।